नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लोक पात्र नाहीत अशा लोकांची माहिती आता आयकर विभाग अन्न मंत्रालयासमोर शेअर करणार आहे। त्यामुळे अपात्र लोकांना या योजनेतून वगळले जाईल। या योजनेअंतर्गत जे लोक आयकर भरतात किंवा सरकारी नोकरी करतात त्यांना मोफत रेशन मिळण्यास पात्र नाहीत। आता आयकर विभाग प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्र लोकांना काढून टाकण्यासाठी अन्न मंत्रालयासोबत डेटा शेअर करेल। तसेच आता PMGKY अंतर्गत अशा गरीब कुटुंबांना मोफत रेशनचा लाभ दिला जातो जे आयकर भरत नाही। सरकारने 2025 ते 26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात PMGKYC साठी 2.3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या 1.97 लाख कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा जास्त आहे। याशिवाय देशात कोविड-19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKY सुरू करण्यात आली। सरकारने 1 जानेवारी 2024 पासून PMGKY अंतर्गत मोफत रेशन वितरणाची मर्यादा 5 वर्षांसाठी वाढवली आहे। मात्र आता अपात्र लोकांना या योजनेतून वगळले जाणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।